नवबुद्ध मित्रांनो आज मला 100% खात्री आहे, कारण आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्याशिवाय राहणार नाही। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण क पासून ते ज्ञ पर्यंत प्रत्येक मराठी मुळाक्षरावरून आपण बुद्धिस्ट मुलांची नावे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, ही नावे खरंच खूप लेटेस्ट, युनिक आणि सगळ्यात सुंदर आहेत। मित्रांनो, खूप साऱ्या मित्र आणि मैत्रिणींनी कमेंट करून मला रिक्वेस्ट केली होती की क पासून ते ज्ञ पर्यंत प्रत्येक मराठी मुळाक्षरावरून बौद्ध मुलांची नावे सांगणारा तुम्ही व्हिडिओ करा। आणि मित्रांनो, मी त्यांची रिक्वेस्ट पूर्णपणे मान्य केली असून आज हा व्हिडिओ फक्त आणि फक्त क पासून ते ज्ञ पर्यंत प्रत्येक मराठी मुळाक्षरावरून बौद्ध मुलांची नावे आज मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता मी या व्हिडिओला सुरुवात करणार आहे। आणि व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की जर या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग। बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। तर मित्रांनो, मराठी पहिलं मुळाक्षर आहे क। क वरून बुद्धिस्ट मुलाचं नाव आहे कलशक। कलशक हे खरंच खूप सुंदर नाव आहे। दुसरं मुळाक्षर आहे ख। ख वरून दुसरं बुद्धिस्ट नाव आहे ख्यातिश। तसेच मित्रांनो, ग वरून बुद्धिस्ट मुलाचं नाव आहे गुणकेतू आणि गुणप्रिया। तर मित्रांनो, येणारं मराठी मुळाक्षर आहे घ। घ वरून आहे घातक्ष। तर मित्रांनो, च वरून सुंदर नाव आहे चित्रकेतू। तर मित्रांनो, ज वरून बौद्ध मुलाचं नाव आहे जेतवन। जेतवन म्हणजे ज्या ठिकाणी गौतम बुद्धाने सर्वात जास्त काळ काढला होता। तर मित्रांनो, छ वरून नाव आहे छायाक्ष। तर या मुळाक्षरावरून दोन सुंदर नावे आहेत, एक आहे तक्ष आणि दुसरे आहे तंश। तर मित्रांनो, ज या मुळाक्षरावरून नाव आहे जेहान आणि त्र या मुळाक्षरावरून नाव आहे त्रिदान। तर मित्रांनो, द वरून नाव आहे दीक्षित आणि ध वरून नाव आहे ध्रुवेन। तर मित्रांनो, थ या मराठी मुळाक्षरावरून बुद्धिस्ट नाव आहे थिळवान। थिळवान हे एक मौर्यकालीन नाव आहे जे सम्राट अशोकाच्या काळात वापरले जायचे। तर मित्रांनो, न वरून नाव आहे निकाय आणि प वरून नाव आहे प्रतिमक्ष। तर मित्रांनो, फ वरून बुद्धिस्ट नाव आहे फयान। मित्रांनो, फयान म्हणजे तोच जो चिनी यात्री हा भारतामध्ये येऊन गौतम बुद्धाच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने त्याची नोंद त्याच्या डायरीमध्ये केली होती। मित्रांनो, फयान हे चिनी नाव जरी असलं तरी आजकाल बुद्धिस्ट मुलांची नावं ही फयान वरून ठेवली गेलेली आहेत। तर मित्रांनो, ब वरून नाव आहे बिंदुसार। बिंदुसार हा एक महान राजा होता आणि बिंदुसार हा सम्राट अशोकाचा पिता होता। तर मित्रांनो, ब वरून नाव आहे भूमेक आणि म वरून आहे सर्वात सुंदर नाव महावंश। तर मित्रांनो, य या मुळाक्षरावरून बुद्धिस्ट नाव आहे यक्ष। तर मित्रांनो, र या मुळाक्षरावरून नाव आहे रेदान। तर मित्रांनो, व वरून विहार। तर मित्रांनो, श या मराठी मुळाक्षरावरून एक बुद्धिस्ट एकदम सुंदर आणि एकदम युनिक नाव आहे शालदित्य। शालदित्य हे एक मौर्यकालीन नाव होते जे खरंच सम्राट अशोकाच्या एका नातेवाईकाचं नाव होतं। तर मित्रांनो, स वरून दोन सुंदर नावं आहेत, एक आहे सुगत आणि दुसरे आहे साकेत। साकेत म्हणजे तीच साकेत नगरी जिला तुम्ही आता अयोध्या म्हणता। मित्रांनो, ह वरून आहे सगळ्यात युनिक नाव, ते म्हणजे हर्षुल। मित्रांनो, क्ष या मराठी मुळाक्षरावरून बुद्धिस्ट मुलाचं नाव आहे क्षितिज। आणि मित्रांनो, शेवटचं ज्ञ वरून मराठी बुद्धिस्ट नाव आहे ज्ञानम।